सुंदर अनुभव होता. मी सगळं त्या ठिकाणी जीवन तेवढ्या 1.5 महिन्यात मी जीवन जगणं शिकलो. तसे 3-4 लोक आवडते स्पर्धक आहे आणि ते कुठेतरी रियालिटीशी जुडून राहणारे हे लोक आहेत. जसं नातं निभावण्यासाठी माणसाची ती एक नाही का मनाची जुळलेली एक जी तार राहते दाखवल्या गेलं पाहिजे होतं. कारण प्रेक्षकांना मी केलेल्या ज्या पण काही गोष्टी होत्या, जे पण माझं बोलणं होतं, जे पण काही केलेलं काम होतं, त्या गोष्टी आवडतच होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं दाखवलं गेलं पाहिजे होतं. तुम्ही विचार करा की 9 कंटेस्टंट्स होते, त्या 9 पैकी पूर्ण बॉटमला किती लोक होते त्या लोकांचाच तुम्ही विचार करा. आहे लोकांसमोर ग्राफ आहे त्या गोष्टी. जेव्हा तुमची बिग बॉस जेव्हा निवड झाली त्याबद्दल नातेवाईकांची आणि मित्रांची काय प्रतिक्रिया होती? खूप जाम खुश होते सगळे. कारण गेल्या खूप दिवसांची आमची एक प्रतीक्षा होती की आपल्या खानदेशातून बिग बॉस साठी कोणीतरी एक कलाकार जावा आणि त्या माध्यमातून माझी निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर म्हणजे खूप सगळेच लोक, सगळेच नातेवाईक, माझे मित्र, माझा खूप जवळचा मित्र सगळेच जाम खुश झाले आणि खूप चांगल्या अपेक्षेनं मी बिग बॉसच्या घरात गेलो. बिग बॉस घरात तुमचा अनुभव कसा होता आणि बिग बॉस घरात तुम्हाला काय दिलं? खूप सुंदर अनुभव होता. मी सगळं त्या ठिकाणी जीवन तेवढ्या 1.5 महिन्यात मी जीवन जगणं शिकलो. स्वतःसाठी स्वतः आधार बनून राहणं हे खूप माणूस त्या ठिकाणी स्वतःवरूनच शिकतो. तेवढ्याच ठिकाणी आपलं जग एक वेगळं जग निर्माण होऊन जातं की बाहेरच्या सगळ्याच गोष्टीशी आपला संबंध तुटतो तेवढ्या दिवसांपुरती आणि मग येते खरी म्हटलं तर मजा आपल्या स्वतःसाठी उभं राहण्याची आणि आपण मेंटली किंवा फिजिकली किती स्ट्रॉंग आपण त्या ठिकाणी राहू शकतो हे माणूस खरं म्हटलं तर शिकण्यासारखा विषय. खूप सुंदर शो आहे बिग बॉस. फक्त आपण कंटेस्टंटची जबाबदारी की आपण किती त्याला सुंदर बनवता आणि किती सुंदर पद्धतीनं प्रेक्षकांपुढे आपण घेऊन जातो. मी तर खूप सुंदर त्याला हे केलं. एंटरटेन असेल, मुद्दे असेल, स्टँड घेणं असेल, डान्सिंग वगैरे वगैरे सगळ्या पद्धतीचं मी एंटरटेनमेंट त्या ठिकाणी केलं. गेम खेळलो, टास्क खेळलो, प्रेक्षकांना आवडलं, मला त्याचं समाधान आहे. बिग बॉस घरातील तुमचा सर्वात आवडता स्पर्धक कोणता आणि का? तसे 3-4 लोक आवडते स्पर्धक आहे आणि ते कुठेतरी रियालिटीशी जुडून राहणारे हे लोक आहेत. जसं करण खूप म्हणजे कधी असं फेक वागला नाही. आपलं रोशन तो तर एकदम म्हणजे तळागाळातलाच माझी त्याची एक इमोशन्स वेगळ्याच होत्या. खूप सुंदर आणि साधा भोळा पोरगा आहे. आयुष पण खूप जेंटलमॅन सारखा तो राहिला. त्यांनी त्याच्या काही गोष्टींशी तडजोड केली म्हणून तन्वीचा पण त्याच्यावर राग होता. नाही तर फेक जर केला असता की चला काहीतरी प्रेक्षकांना दाखवण्यासाठी चल आपण हे करू, त्यांनी ते केलं नाही. प्राजक्ता पण तशीच, जे काही आहे ते शांतपणे व्यवस्थित रिअल राहून ती वागली. म्हणजे आम्ही जे होते ते सगळे अशा पद्धतीनं चाललो आणि म्हणून आमच्या काही गोष्टी इमोशन्स त्या ठिकाणी जुळल्या. तुम्ही रोशनचं नाव घेतलं. रोशनचं तुमचं नाव म्हणजे भावाचं नाव. हो. कारण का त्याच्या भावाचं रोशनच्या भावाचं नाव सचिन होतं. सचिन. आता जे नातं बिग बॉसच्या घरामध्ये होतं ते नातं बाहेर असेल का? जीवनभर राहील, जीवनभर. कारण नातं निभावण्यासाठी माणसाची ती एक नाही का मनाची जुळलेली एक जी तार राहते आणि एक माणसाची मानसिकता की एक नाही हा आपला आहे यार, आपलं भाऊ आहे, आपला लहान मोठा जो बी काही असेल की याला आपण कायमस्वरूपी एक मनात स्थान निर्माण करणं किंवा होणं हे खूप महत्वाचं आहे नातं टिकून ठेवण्यासाठी आणि ते झालं आणि ते जीवनभर जाईल ना. बाहेर आल्यानंतर तुम्ही सगळे एपिसोड पाहिले असेल, नेमकं काय झालं का आपल्या या ठिकाणी चुकलं म्हणून आपण बाहेर आलो? आणि मी पूर्ण नाही पाहिले पण जे पण पाहिले त्या ठिकाणी मला असं वाटतं की बऱ्यापैकी मी ज्या पद्धतीनं घरात राहिलोय ते कुठे कुठे मला दिसलं नाही एपिसोडमध्ये. कारण 24 तासामध्ये खूप काही एपिसोडमध्ये 1-1.5-2 मिनिटाचाच माझा रोल प्ले केला गेलाय. तर मला कुठेतरी या गोष्टीच्या बाबतीत नाराज आहे मी की
दाखवल्या गेलं पाहिजे होतं, कारण प्रेक्षकांना माझं मी केलेलं ज्या पण काही गोष्टी होत्या, जे पण माझं बोलणं होतं, जे पण काही केलेलं काम होतं, त्या गोष्टी आवडतच होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं दाखवलं गेलं पाहिजे होतं. बिग बॉस घरातून खरा स्पर्धक आणि खोटा स्पर्धक कोण आहे? हे खरा खेळणार आणि खोटं खेळणार. आता जे मी तर खराच खेळत होतो, पण एक मला जे फेक पर्सनॅलिटी काही 2-3 लोकांची त्या ठिकाणी वाटत होती. आरबी दादा होते, ते सुरुवातीला त्यांनी वेगळी पर्सनॅलिटी ठेवली होती जी रिअल होती, नंतर त्यांनी थोडीशी चेंज केली. दीपाली ताई पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळं वाटतं कुठेतरी, त्यांच्या डोक्यात मनात काय आणि बोलता काय ह्या अशा काही गोष्टी वाटतात दिसतात. सचिन भाऊ, आता तुम्ही हे तर विचारलं, पण तुमच्या आम्ही कोण बाहेर पडायला पाहिजे स्पर्धकाला? हो, ते मी आता काही वोटिंगचं काही गोष्टी मला सांगताय किंवा तुमच्याच पत्रकारांच्या काही माध्यमातून मला कळते की मी वोटिंगला खूप म्हणजे वरती होतो, 1 नंबर 2 नंबरला होतो. मग आता तुम्ही विचार करा की 9 कंटेस्टंट्स होते, त्या 9 पैकी पूर्ण बॉटमला किती लोक होते, त्या लोकांचाच तुम्ही विचार करा. आहे लोकांसमोर ग्राफ आहे त्या गोष्टी. सचिन भाऊ, आता हा प्रश्न विचारू का विचारू, तर सगळ्या महाराष्ट्राच्या महिलांना हा प्रश्न पडलाय का सचिन भाऊचं वय किती? विचारा, मला सांगायला पण काही विषय नाही. मी 40 वर्ष माझे कंप्लीट झाले नुकतेच. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मला अजून खूप वर्ष काम करायचे, खूप दिवस मला तुमची माझ्या कलेच्या माध्यमातून सेवा करायची, आणि तुम्ही ते प्रेम आशीर्वाद माझ्यावर ठेवशाल हे मला पूर्ण महाराष्ट्रातील खानदेशातील मायबाप प्रेक्षकांवर तेवढा माझा भरोसा आहे. आता बाहेर आल्यानंतर तुम्हाला आता काय काय ऑफर येतील, मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपट, पण तुम्हाला असं कोणत्या हिरोईन बरोबर काम करायला आवडेल तुम्हाला किंवा अभिनेत्री बरोबर, जे तुमचं स्वप्न आहे ते? पण आता त्या पण ज्या अभिनेत्र्या होत्या की ज्या मला आवडत होत्या, त्या पण आता कुठे कुठे त्यांच्या वयामुळे किंवा कामामुळे बाजूला झालेत. जसं फॉर एक्झाम्पल माधुरी दीक्षित होत्या, आपल्या दीपिका पदुकोण होत्या. आता नवीन पण मला आवडेल, हिंदी असो मराठी असो, मॅक्झिमम मराठी, की मला मराठी चित्रपटासाठी मला संधी जर भेटली तर मला खूप चांगल्या पद्धतीचं त्या संधीचं सोनं करेल. सचिन कुमार दादा, तुम्हाला एक अजून एक क्वेश्चन करतो मी, तर तुम्हाला कोणत्या जेवढे गाणे गाले ते कोणत्या गाण्यावर तुम्हाला महाराष्ट्राने ओळखले? 2 गाणे आहेत. एक सुरुवातीचं सावन महिनामा, आणि नंतर सगळ्यात सुपर डुपर हिट होणार केसावर फुगे. योगायुक्त गायक पण या ठिकाणी आज बसलाय, अण्णा माझा मित्र. अण्णा, अरे ये इकडे ये. कृष्णा, 1 मिनिट आहे ना. अरे यार, 1च मिनिट आहे, दिसू दे ना थोडस. ये नुसतं दिसते. हा हा, जे खानदेशातलं पहिलं सुपर डुपर हिट झालेलं गाणं, जे माझं केसावर फुगे सचिन कुमार युट्यूब चॅनलवर, त्याचा गायक आज योगायोग अण्णा. ये अण्णा. अण्णा आज या ठिकाणी मला भेटण्यासाठी आला, आणि नेमकं इंटरव्ह्यू मध्येच माझी त्याची भेट झाली. तर अण्णा, आणि या सगळ्या गोष्टींचा जे संकल्पना, ज्या पद्धतीचं सगळं म्हणजे सचिन कुमार युट्यूब चॅनल, आणि आज मी बिग बॉसच्या घरात होतो तर बाहेरचं सगळं नियोजन, कृष्णा, आपलं अण्णा, आमचे जे सगळा मित्रपरिवार, संजीव वगैरे, इतकं म्हणजे सगळ्यांचं नाव नाही घेत, पण सगळ्यांनी इतकं कोऑपरेट केलं, खूप जबरदस्त. तर अशा पद्धतीचं माझा मित्रपरिवार खूप चांगला आहे. म्हणजे आमची एकामेकांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं उभं राहतो. तुमचा स्वभाव बिलकुलच्या घरात सगळ्या महाराष्ट्रात बघितला, पण सचिन कुमार घरामध्ये कसं आहे? जसं आहे तसंच आहे. पण थोडासा म्हणजे आहे, थोडा आवलीपणा पण आहे अंगात, जो थोडासा बिग बॉसच्या घरात पण दिसला असेल.
तुम्ही म्हणजे आपला रितेश राजचा भाऊचा कट्टा बघत होते, तर तुम्ही रितेश भाऊकडून काय शिकायला भेटलं तुम्हाला? काय असं काय गोष्टी? एक तर मी पहिल्यापासून त्यांना खूप मानतो, रितेश भाऊंना. आणि आज ते जेव्हा समोर येऊन आपल्या एंट्रीच्या वेळेस किंवा काल माझं एलिमिनेशन झालं त्यावेळेस आणि मध्ये मध्ये भाऊच्या धक्क्यावर त्यांचं एक बोलणं, त्यांचं एक ते प्रेमळ पाहणं, ज्यावेळेस ते मूड मध्ये राहतात तेव्हा त्यांचं ते एक समजावून सांगणं, हे खूप चांगलं त्यांच्या स्वभावाचा एक मला तो गुण खूप चांगला वाटतो. आणि एक एव्हरग्रीन सुपरस्टार जे आहेत ते आहेत. तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला ठेका धरायला होता, तर सचिन भाऊ तुम्ही स्वतः गायला कोणतं गाणं आहे ते गाणं खूप आवडतं? जानोडी चमनावर लय जीव हाय, उन्हात माले घेऊन जाय. जानोडी चमनावर लय जीव हाय, उन्हात माले घेऊन जाय. मनी मोगरा माले गाय मनज माय, रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय. सचिन रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय. जाता जाता एक प्रत्येक क्वेश्चन विचारतो आपण. तुमच्या अंदाजाने चार स्पर्धक कोण असेल फिनालेमध्ये आणि विनर कोण होईल? फिनालेमध्ये मला हे 3-4 लोक आहे जे की मला त्यांच्यात ते पोटेन्शियल वाटतं. एक प्राजक्ता आहे, रोशन आहे, सागर भाऊ आहे, आपली तन्वी आहे. हे 3-4 लोक चांगल्या पद्धतीनं त्यांनी आता इथून पुढे गेम अप करून चांगल्या पद्धतीचा अजून स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी करून पुढे गेले पाहिजे. नक्कीच हे 3-4 लोकांपैकी एक विनर राहील. रोशन मला अजून चांगला पॉवरफुल तो होऊन पुढे येईल अजून. थँक्यू. धन्यवाद.